असे म्हटले जाते. हा नाद ब्रह्म म्हणजेच ओंकार, आदिमध्वनी. अ, उ, म या 3 अक्षरांनी मिळून बनलेला ओंकार. अ अर्थात आरंभ, उ अर्थात विकास आणि म अर्थात अंत व पूर्णता. ओंकार म्हटलं की लगेचच आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते पशुपती शिवाचं. पण ओंकाराचा अर्थ फक्त शिवच नाही तर गणपती सुद्धा आहे. ते कसं काय? तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. संपूर्ण ब्रह्मांड या गणपती तत्वाने व्यापलेलं आहे. या गणपती तत्वाला आपण नमन करूया. तर कसं आहे ओंकाराचं स्वरूप आपण जाणून घेऊया पुढील गीतामधून. ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. नमो माय बापा गुरु कृपाधरा, तोडिया बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. तुझं नमो, 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 तुझं नमो. सद्गुरुराया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुराव. त्रैलोक्या आधार गुरुराव, त्रैलोक्या आधार गुरुराव. गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश
तुझ